राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आला असून मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वपक्षी आणि मित्रपक्षांना घरचा आहेर दिलाय। अब्दुल सत्तार यांची व्यथा 100% खरी आहे असं म्हणत आमदार गायकवाड यांनी महायुतीला थेट इशारा दिलाय। शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना आधीच उधाण आलेलं असताना आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यानं महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे। गायकवाड म्हणाले की एकमेकांचं खच्चीकरण करणं महायुतीच्या हिताचं नाही। एवढंच नाही तर माझ्या स्वतःच्या मतदारसंघातही मित्रपक्षांचा हस्तक्षेप वाढलाय अशी खंत त्यांनी व्यक्त केली। 2 कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण होऊनही कारवाई होत नसल्याचा संदर्भ देत त्यांनी अजित पवार गटालाही अपेक्षित सन्मान मिळत नसल्याचा दावा केलाय। बाळासाहेबांच्या विचारांसाठी 50 आमदारांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेत आणलं याची आठवण करून देत गायकवाडांनी आता समन्वयानं काम करण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे महायुतीतील ही उघड झालेली नाराजी आगामी काळात काय नवे वळण घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे, बुलढाणा। काल भाजप संदर्भात मोठी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणतात की शिवसेनेला भाजप हे काही दिवसात संपून टाकणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा ते ममता बॅनर्जी करून टाकतील। तुमचं काय? महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिलांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्यांनी पाहता आली। आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाहीये, कारण शेवटी त्यांच्या पाठीमागे अशी जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझ्या लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे। पण हे अशा एकमेकाच्या मित्र पक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।